मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील सर्वांची लाडकी शनाया म्हणजेच रसिका सुनील हिच्याबद्दल काही खास गोष्टी. तिने अचानक ही सुपरहिट मालिका का सोडली, त्यानंतर तिच्या आयुष्यात काय घडलं आणि आज ती काय करते. चला तर मग जाणून घेऊया. रसिका सुनीलचा जन्म 3 ऑगस्ट 1992 रोजी अकोला, महाराष्ट्र येथे झाला. अभिनयासोबतच ती भरतनाट्यम आणि शास्त्रीय संगीताचंही प्रशिक्षण घेतलेली आहे. सुरुवातीला तिने नाटक आणि मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात केली. 2016 मध्ये झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत तिने शनायाची भूमिका साकारली आणि या भूमिकेने तिला घराघरात लोकप्रिय केलं. तिचा बोलण्याचा अंदाज, स्टाईल आणि अभिनयामुळे ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच रसिकाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. यामागचं खरं कारण होतं की तिला अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जायचं होतं. त्यामुळे तिला शूटिंगला वेळ देता येत नव्हतं, म्हणून ही मालिका तिने सोडली. त्यानंतर काही काळ शनायाची भूमिका ही ईशा केसकर यांनी साकारली आणि चाहत्यांनी तिचं जोरदार स्वागत केलं. रसिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने 18 ऑक्टोबर 2021 रोजी सॉफ्टवेअर आदित्य बिलागी यांच्याशी गोव्यात पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. दोघांचं हे वेळी सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिलं. लग्नानंतरही रसिका अभिनय, चित्रपट, नाटक आणि सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती अनेकदा प्रवासांचे आणि वैयक्तिक आयुष्यातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. तर मित्रांनो, तुम्हाला रसिका सुनील हिची शनायाची भूमिका जास्त आवडते की तिचे चित्रपट, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.